नमस्कार, मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण गगनबावडा तालुका जो आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यातील त्यातल्या वेतवड्या गावी आलेलो आहोत आणि माझ्यासमोर सकाराम कांबळे आहेत की जे या बुट्ट्या विणतात. बांबूच्या पट्ट्या काढून त्याच्यापासून जी बुट्टी विणली जाते, टोपल्या विणल्या जातात, त्याचं काम पारंपरिकरित्या करतात. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत की त्यांच्या व्यवसायात कशा पद्धतीचं त्यांचं कामकाज चालू असतं. हे कधीपासून करताय सर आपण? 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष केले. होय. हे तुम्ही शिकून कुठे शिकून आला काय कसं? शिकलो नाही, वडिलांच बघून. बर. वडिलांच बघितलेलं तिथून. शेताकडे शिकला. होय. कुठल्या बांबूपासून बनवले? घरात घरची होती चिव. हे इकडले लोकल मिळते तो. होय. आपलं लावलेले डांगे असतात का नाही बांधानी तेच चिव म्हणायला. गावातलेच आहेत का? होय. इथंच मिळतो. मिळते गावात. किती लोक साधारणतः काम करतात? इथे ते चौघ जण आहेत बघा. बर. 4 जण आहेत. 1-2 दिवस लागते का एक बनवायला? होय, 2 दिवस लागतात. आणि हे विकायला कुठे जातात मग? विकायचं घरात नाही येऊन नेत्यात मंजूर निवड्याला बाजार असतो का? होय. बाजार नाही, घेऊन गेले माझी घेतात. नाही पण बाजाराच्या दिवशी जायला लागेल ना. बाजार दिवशी असं काय नाही. नाही कवाबी नाही चालते. पट्टी घोळता काही? होय. घोळून मग फोडायचं. घोळल्यामुळे काय एक साईज येते का? दोन्ही कुंड व्हायला 3 कुंड व्हायला लागते, एका जागा नाही. होय. हे आता ही सफाई होतोय. ही दोन्ही कुंड सफाई झाले. आता ही मधला गर्भ काढून टाकायला लागतो. ही असं काढायला लागतं तर बियाचे व्यवस्थित येते. होय. असंही काढायला मधली गरी आता फोडायचं. तुम्ही काढली ती कशाने काढायला लागली? पाळी. परळी म्हणते. हा, पाळी म्हणते. म्हणजे कोयत्यासारखं. हा, कोयताच म्हणायचं तरी चालते. कोयता म्हणलं तरी चालते. आपल्याला किती साईज पाहिजे तेवढी काढून घेताय? होय. केवढी पाहिजे तेवढी साईज निघते ती. त्याची पण 3 बाजू असे काही? होय. त्यात आणि बारीक निघते तर. बर. या साईजची ती विनायक साईज झाली का? त्या